माझी दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत देवघरातील देवांना जे आपण माळ घालतो ना, ती माळ कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर ही माळ आहे ही मी स्वामींना दररोज घालते आणि ही माळ मी अक्कलकोटहून आणली होती। पण काय झालं, स्वामींची मूर्ती माझ्याकडे आहे ती थोडीशी हाईटनं कमी आहे आणि ह्या माळेची हाईट झाली जास्त। पण त्यावेळेस तरी पण मी ते तशीच घालत होती। ह्याची हाईट कमी करायची मला काही झालेली नाही आणि ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, आता ही माळ खराब झाली आहे। जी गोल्डन मणी आहेत ना ते काळे पडलेले आहेत आणि पंपम पण ह्याच्यामध्ये खराब झाले। तर मी याचे पंपम पण रिप्लेस करणार आहे आणि गोल्डन जे मणी आहेत ना ते रिप्लेस करणार आहे आणि पंपमला जे माझ्याकडे स्टोन आहे ते चिटकवून नवीन काय आयडिया आहे ती त्या पद्धतीने मी माळ तयार करणार आहे। तर आणि ह्याची हाईट पण आहे ना कमी करणार आहे। तर काय होतं, ह्याच्या आपण जर दुकानात घ्यायला गेलो ना माळ तर ह्या हाईटपेक्षा कमी हाईटची भेटत नाही। आणि काय होतं, देवघराच्या आपली मूर्त्या आहेत ना त्या काही मूर्त्या ह्या उंचीनं कमी असल्यामुळे ही जेवढी हाईट आहे ह्या हाईटनुसार जर आपण सगळ्या माळी घेतल्या आणि त्या घातल्या तर त्या गळ्यातून अशा खाली पडतात आणि ते बरोबर वाटत नाही। त्यामुळे मी आता घरी बसूनच माळ कशी तयार करणार आहे ते चला तर पाहूया। तर माळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे आपल्याला धागा, ही सुई, कपडा, मणी। ह्या माळेमध्येच आपण ही मणी घेतलेले आहेत, हे गोल्डन मणी घेतलेले आहेत आणि हे आपले स्टोन, हे आपले आहे स्टोन। तर ह्या स्टोनचा आपण पॅच तयार करणार आहोत। आणि अजून एक आपल्याला असा एक मोठा मणी लागणार आहे। तर अगोदर ते आपण पॅच तयार करून घेऊया। पॅच तयार करण्यासाठी हा आपल्याला गम लागणार आहे B7000 B7000 हा गम आहे। तर या पद्धतीनं गोल राऊंड गम लावून घ्यायचा। बरोबर मध्ये एक स्टोन चिटकवायचा आणि राऊंडने त्याच्या साईडला। तर अशा पद्धतीनं पॅच आपला तयार आहे आणि हा थोडासा सुकत ठेवते कारण हा गम लावल्यामुळे ओला झाला खालच्या साईडला। सुकत झाला की नंतर ना हे साईडचं कटिंग करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण धाग्यामध्ये मणी ओवून घेऊया। ही सुई खूपच धारदार असते त्यामुळे थोडं काळजीपूर्वक करा।
तर अशा पद्धतीनं मणी ओवून घ्यायचं. या पद्धतीनं मणी ओवून घेतलेले आहेत. आता मी धागा कट करून घेते आणि काय करायचं, या दोन्हीचे गाठ मारून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं गाठ मारून घेतलेली. आणि आता आपल्याला हा पॅच आपला वाळलेला आहे गम कट करून घेऊया कपडा साईजचा. तर या पद्धतीने आपला पॅच तयार झाला आहे. ही आपली माळ तयार केलेली आहे ती या पद्धतीने इथे ठेवायची पॅचवरती. आता आपण लटकन तयार करायला घेणार आहोत. लटकन करण्यासाठी सुईमध्ये धागा ओवून घेऊया. लटकन तयार करताना अगोदर ती ह्या पॅचमधून हा धागा पाठीमागच्या साईडून पुढे काढून घ्यायचा या पद्धतीनं. त्याच्यानंतर गोल्डन आपला जो मोठा मणी आहे तो नंतर छोटे 2 मणी घालायचे. त्यानंतर हे जो लटकनचे मणी आहेत ते आपण यूज करणार आहोत इथं. त्यानंतर छोटा मणी आणि हा छोटा मणी जो खालचा आहे तो तसाच ठेवून त्याच्यानंतर जो लटकनचा मणी आहे तिथून सुई
घालून हे 2 जे लहान मणी आहेत ना तिथे वापस घ्यायची। म्हणजे या पद्धतीने आपलं लटकन तयार होतं। तर असेच आपल्याला अजून एक लटकन तयार करायचं आहे। 2 छोटे मणी, त्यानंतर लटकन, नंतर एक छोटा मणी। हे आपलं दुसरं लटकन तयार झालं। याच्यामध्ये पण खालचा छोटा मणी आहे तो तसाच खाली ठेवून लटकन, 2 मणी आणि ह्या वेळेस मोठा मणी आहे त्याच्यामधून सुई वापस बाहेर काढायची। आणि धागा ओढून घ्यायचा। त्यानंतर आपण जिथून स्टार्टिंगला पॅचमधून धागा बाहेर काढला होता पाठीमागच्या साईडून, तिथंच नंतर ना सुई वापस हे करून धागा पाठीमागं घेऊन गाठ मारायची। तर अशा पद्धतीने आपला पॅच तयार आहे, लटकन तयार आहे आणि वरची जी मण्याची माळ आहे ती पण तयार आहे। आता आपल्याला फक्त माळ चिटकवली की आपलं तयार झाली माळ। काय करायचं आहे, अशी चिटकवायची माळ ग्लूच्या साह्याने। त्यासाठी पॅच उलटा ठेवायचा। हा मण्याचा जो धागा आहे तो बरोबर पॅच वरती घ्यायचा, मध्ये आला पाहिजे बरोबर। आणि हा जो आपला एक्स्ट्राचा कपडा किंवा तुम्ही कॅनव्हास घेतला तरी पण चालेल, माझ्याकडे इथे कॅनव्हास नाही त्यामुळे मी हाच आपण जो अगोदर ती मरून कलरचा कपडा वापरला होता त्यामधला जो शिल्लक राहिलेला कपडा आहे त्याला ग्लू लावून चिटकवणार आहे। तर या पद्धतीने मी चिटकवून घेतलेला आहे। जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटरच्या साहाय्याने कट करून घ्यायचा। तर या पद्धतीने आपली माळ तयार झालेली आहे। तर आता चला तर आपण पाहूया ही माळ स्वामींना कशी दिसते। तर माझ्याकडे आहे ही स्वामींची मूर्ती आणि ही आता आपण बनवलेली माळ।
पहिली माळ आहे ते गळ्यातून अशी खाली पडत होती, तर ही माळ पडत पण नाही आणि दिसायला पण बघा किती छान दिसते। जर तुम्ही लटकन नाही बनवलं तरी पण छान दिसते। इथंच फक्त पॅच बनवायचा आणि वरती पांढऱ्या मण्याची माळ लावायची। माळ कशी दिसते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतर पुन्हा भेटूया पुढील भागात। धन्यवाद।